नमस्कार. मी प्राध्यापक संदीप पुंडलिक नन्नावरे, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी इथे कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण MA फर्स्ट इयर इतिहास विषय सेमिस्टर फर्स्ट मधील एक ऑप्शनल पेपर जो प्रामुख्याने हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ दलित मुवमेंट इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दलित चळवळीची सामाजिक पार्श्वभूमी या संदर्भामधली माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. महाराष्ट्रातील दलित चळवळीची सामाजिक पार्श्वभूमी ही कशी होती आणि महाराष्ट्रातील दलित चळवळीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणकोणत्या समाज सुधारकांचा महत्वपूर्ण समावेश जो आहे तो समावेश होता, या संबंधातील माहिती जी आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची. यामधील पहिलं युनिट जे आहे ते पहिलं युनिट प्रामुख्याने इमर्जन्सी ऑफ कास्ट सिस्टीम, अ ब्रीफ सर्वे, जाती व्यवस्थेचा उदय आणि त्याचं संक्षिप्त सर्वेक्षण जे आहे त्याच्या संदर्भामधली माहिती आपल्याला लक्षात घ्यायची. जाती व्यवस्थेची निर्मिती ही कशी झाली, जात ही कशा पद्धतीने निर्माण झाली. प्रथमतः आपल्याला दिसून येतं की वैदिक कालखंडामध्ये, ऋग्वेदिक कालखंड संपल्यानंतर उत्तर वैदिक कालखंडामध्ये प्रामुख्याने वर्णव्यवस्था जी आहे ती वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि या वर्णव्यवस्थेचे हळूहळू रूपांतर जे आहे ते जाती व्यवस्थेमध्ये होण्याची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. वर्णव्यवस्थेमधील 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच्यामध्ये विविध जाती ज्या आहेत त्या विविध जातींचा समावेश जो आहे तो समावेश करण्यात आला. त्यानुसार दिसून येतं की व्यवसायानुसार जाती ज्या आहेत त्या जाती निर्माण झाल्या. मात्र त्यासोबतच आपल्याला दिसेल की हे जे स्तरीकरण आहेत या स्तरीकरणाच्या संदर्भामध्ये, जाती व्यवस्थेच्या स्तरीकरणाच्या संदर्भामधली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला यामध्ये बघायची आहे. दुसरा युनिट जे आहे ते आहे तर डिफाइन द टर्म दलित अँड दलित कॉन्सिक्शन्स, प्रामुख्याने दलित आणि दलित चेतना यांची व्याख्या काय होती ही आपल्याला बघायची आहे. आपल्याला असं लक्षात येतं की दलित आणि दलित चेतना यांची व्याख्या बघत असताना दलित ही कन्सेप्ट किंवा संकल्पना कशी होती, कशा पद्धतीने ती समाजामध्ये रूढ झाली आणि पुढे जाऊन त्यांचं स्वतःच्या अस्तित्वाच्या संदर्भामधले जे ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस ती चेतना जी आहे, आंतरिक चेतना जी आहे त्या आंतरिक चेतनेच्या माध्यमातून स्व अस्तित्व निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीने धडपड जी आहे ती धडपड सुरू झाली या संदर्भामधली माहिती आपण बघणार. तिसरा भाग जो आहे तो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ प्रोटेस्ट, प्रामुख्याने निषेधाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. निषेध कोणत्या गोष्टीचा, तर आपल्याला दिसून येतं की वैदिक समाजामध्ये आलेल्या दुष्प्रवृत्ती ज्या आहेत, आलेल्या कुप्रथा ज्या आहेत त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं काम जे आहे ते आवाज उठवण्याचं काम भगवान महावीर यांनी जैन धर्माच्या माध्यमातून केलं आणि भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला दिसून येतं. हे दोनही पंथ, दोनही धर्म जे आहेत ते दोनही धर्म वैदिक धर्मामध्ये आलेले अनिष्ट प्रथा, यज्ञविधी असोत, पशुबळी असोत, पुरोहित्य प्रमाण असोत, सर्वसामान्यांचं शोषण करणाऱ्या या ज्या काही गोष्टी होत्या, धर्माशी निगडीत या काही गोष्टी होत्या, त्याचा निषेध म्हणून मानवतावादी दृष्टिकोन प्रसारित करणारा बौद्ध धर्म आणि जैन धर्म निर्माण झाला. बौद्ध धर्मामध्ये अहिंसा तत्वाचा स्वीकार केला गेला, जैन धर्मामध्ये सुद्धा अहिंसा तत्वाचा स्वीकार केला, मात्र तो अतिरिक्त स्वरूपाचा हिंसात्मक मार्ग जो होता तो मार्ग होता. बौद्ध धर्मामधील मानवतावादी विचारसरणी जी आहे त्या मानवतावादी विचारसरणीने प्रामुख्याने पुरोहित्य प्रमाण असेल, जाती वर्णव्यवस्था असेल, या सर्व गोष्टींचा निषेध जो आहे तो निश्चित केल्याचं आपल्याला दिसून येतं. तो भाग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. त्यानंतर चौथं युनिट जे आहे ते आहे तर भक्ती मुवमेंट, भक्ती चळवळ, ज्यामध्ये प्रामुख्याने एफर्ट्स ऑफ मिडिवल संत, मध्ययुगीन संतांचे जे काही प्रयत्न जे होते महाराष्ट्रामध्ये, ते मध्ययुगीन संतांचे प्रयत्न ज्याच्यामध्ये
संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, वारकरी संप्रदायातील बाकीचे संत असतील, या संतांच्या माध्यमातून कशा पद्धतीने भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जाती व्यवस्थेची जी बंधनं आहेत ती बंधनं कमी करून सांस्कृतिक एकोपा निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कसा केला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये चोखामेळा असेल, सोयराबाई असेल, कर्ममेळा असेल आणि बांका असेल, या सर्वांचा समावेश जो आहे तो समावेश आपल्याला याच्यामध्ये या युनिटमध्ये करायचा आहे. त्यानंतर 5वं युनिट जे असेल तुमचं ते 5वं युनिट प्रामुख्याने प्री आंबेडकर सोशल रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट, आंबेडकर पूर्व सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी त्या कशा होत्या, आंबेडकर पूर्वी सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचं एक प्रस्थ जे होतं ते कसं होतं, याच्यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक समाज यांच्या माध्यमातून दलित सुधारणा चळवळीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले आणि दलितांची स्थिती सुधारण्यासाठी, अस्पृश्यांची स्थिती सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाचा विरोध पत्करून कशा पद्धतीने कार्य जे आहे ते कार्य केले. दलितांसाठी त्यांनी सुरू केलेली शाळा असो, यापासून तर आपल्याला दिसून येतं की महत्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टी प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून घेतल्यात. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर, तत्कालीन धार्मिक व्यवस्थेवर परखड अशी टीका केली, सामाजिक व्यवस्थेवर परखड अशी टीका केली आणि एक सत्याच्या मार्गाने चालणारा आणि प्रामुख्याने सत्याला महत्व देणारा असा एक समाज जो आहे तो समाज स्थापन करून समाजाने त्याच्यानुसार आचरण करावे, जाती भेदाची जी मूल्य आहेत ती मूल्य बाजूला ठेवावीत आणि प्रामुख्याने मानवतावादी विचार जो आहे तो विचार प्रसारित करावा असा प्रयत्न जो आहे तो महात्मा फुले यांनी केला. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लास मिशन याच्या माध्यमातून विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आंबेडकर पूर्व सामाजिक चळवळीमधला एक महत्वपूर्ण भाग म्हणून अस्पृश्यतेचा प्रश्न हे विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेलं पुस्तक, त्याच्यामध्ये अस्पृश्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये केलेली त्यांची मांडणी, या सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो विचार आपण या ठिकाणी करणार. त्यानंतर राजश्री शाहू महाराज यांच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानामध्ये कशा पद्धतीने अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ जी आहे ती राबवली गेली याची माहिती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे. सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये एकता प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून राजश्री शाहू महाराजांनी समाजातील दुर्लक्षित जो घटक आहे त्या दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्रामुख्याने आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर ज्या वतनी देण्याचा मुद्दा असो, अस्पृश्यांना वतनी देण्याचा मुद्दा असो, या सर्व बाबींची सुरुवात जी आहे, क्रांतिकारक सुरुवात जी आहे ती क्रांतिकारक सुरुवात त्यांनी करून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर गोपाळ बाबा वलंगकर यांनी दलित सुधारणा चळवळीमध्ये महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती महत्वपूर्ण भूमिका दर्शवलेली होती. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीच्या त्याच्यामध्ये गोपाळ बाबा वलंगकर यांचं कार्य सुद्धा महत्वाचं आहे, ते आपल्याला लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाचे एक शिवराम जानबा कांबळे हे सुद्धा एक महत्वपूर्ण सामाजिक सुधारणा चळवळीमधले एक प्रमुख समाज सुधारक म्हणून ओळखले जातात, ज्यांनी अस्पृश्य निर्मूलनासाठी महत्वपूर्ण कार्य जे आहे ते केलं आहे. त्यानंतर किसन फागूजी बनसोडे हे सुद्धा एक महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते. त्यानंतर ही जी आहे ही या पेपरसाठी असणारी जी संदर्भ सूची आहे ती संदर्भ सूची याच्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजीमध्ये असणारे आणि मराठीमध्ये असणारे या दोन्ही प्रकारचे संदर्भ जे आहेत ते संदर्भ तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होतील. धन्यवाद.